बदनामी आणि वाद महापुरुषांच्या आयुष्यालाच पुजलेले, पण म्हणून त्यांनी लोकांसाठी केलेलं काम अजिबात फोल ठरत नाही. फक्त तेवढ्या मॅच्युअरपणे लोकांना त्यांच्या कामाकडे पाहता आलं पाहिजे. असो, आज लोकमान्य टिळकांचा स्मृती दिन. गांधी, फुले, सावरकर यांच्यासारखं टिळकांच्या भूमिकेवरही वेळोवेळी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यांची शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणातली भूमिका, आगरकरांशी स्वातंत्र्य आधी की समाज सुधारणा यावर झालेली डिबेट, पंचहोद मिशनचा वाद, यामुळे कुणासाठी ते हिरो आहेत तर कुणासाठी विलन. असं म्हणतात की टिळक आणि शाहू महाराजांच्या वादानंतरच कोल्हापूर वर्सेस पुणे अशी श्रेष्ठतावादाची लढाई सुरू झाली. असो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टिळकांच्या अभूतपूर्व कार्याबद्दल, स्वातंत्र्य लढ्यावेळी त्यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल आणि त्या काळी एकूणच त्यांच्या भूमिका कशा राहिल्या याबद्दल माहिती जाणून घेणार आहे. अर्थात या व्हिडिओत सांगितलेली माहिती ही टिळकांचे चरित्रकार आणि इतिहास संशोधकांनी दिलेल्या दाखल्यांच्या आधारे कलेक्ट करण्यात आलेली आहे, याची नोंद घ्यावी. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे कुणाला माहीत होतं की रत्नागिरीतल्या छोट्याशा चिखलगावमध्ये जन्मलेला एक सामान्य घरातला मुलगा पुढे जाऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्यातला एक प्रभावी महापुरुष होईल. 23 जुलै 1856 हा टिळकांचा जन्मदिवस. त्यांचे वडील गंगाधर पंत आधी बदली होऊन पुण्याला आणि नंतर ठाण्याला गेले, पण बाळ टिळकांनी मात्र पुण्यात राहूनच आपलं मॅट्रिक, BA आणि LLBचं शिक्षण पूर्ण केलं. दरम्यान शिक्षणाच्या काळात टिळक आपल्या आरोग्याबद्दल खूप जागरूक होते. त्यांनी कसून व्यायाम केला आणि आपलं शरीर बलदंड बनवलं. त्या शरीर संपत्तीचा फायदा त्यांना पुढं तुरुंगवास आणि एकूणच स्वातंत्र्य लढ्यातल्या धकाधकीच्या जीवनात झाला. डेक्कन कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांची गोपाळ गणेश आगरकरांशी गट्टी जमली. आगरकरांवर फुलेंच्या पुरोगामी विचारांचा पगडा होता, तर टिळकांची राष्ट्रभक्ती आणि स्वराज्याबद्दलची मतं प्रखर होती. पण दोघंही देशसेवेच्या ध्येयाने झपाटलेले. तिथंच ठरवलं आपलं आयुष्य देशासाठी वाहून घ्यायचं. त्याच काळात विष्णूशास्त्री चिपळूणकर आपली सरकारी नोकरी सोडून शाळा काढायचा विचार करत होते. टिळक आणि आगरकर त्यांना जॉईन झाले. दरम्यान 1 जानेवारी 1880 रोजी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. टिळकांसह सगळ्यांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. शिक्षणाबरोबरच समाजात जागृती यावी या हेतूनं चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी 1881 मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि त्याद्वारे पुढं मराठा हे इंग्रजी भाषेतलं तर केसरी हे मराठी भाषेतलं अशी 2 वृत्तपत्र सुरू केली. सुरुवातीला आगरकर केसरीचे तर टिळक मराठाचे संपादक होते. वृत्तपत्रांद्वारे लोकशिक्षण, राजकीय जागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार करणारं विद्रोही लिखाण टिळक करू लागले होते. अगदी कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वेंपासून इंग्रज सरकारच्या गैरकारभारावर ते जहाल शब्दात कडाडून टीका करत असायचे. माधवराव बर्वे प्रकरणात तर टिळक व आगरकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळं दोघांना 4 महिने डोंगरीच्या तुरुंगात डांबण्यात आलं होतं. तो त्यांना घडलेला पहिला कारावास. त्यावेळी त्यांच्या मदतीला कोण धावून आलं होतं माहितीये? महात्मा ज्योतिराव फुले. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा लोकमान्य टिळक आणि आगरकरांचा 26 ऑक्टोबर 1882 रोजी जामीन केला होता. दरम्यानच्या काळात 1882 साली विष्णूशास्त्रींचं निधन झालं. त्यांच्या पश्चात 1884 साली वेडरबर्न, वर्ड्सवर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, यमो केळकर, भांडारकर यांना सोबत घेऊन टिळक आगरकरांनी पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि पुढे त्या संस्थेच्या अंडर 1885 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. ही त्यावेळची पुण्यातली खूप मोठी घडामोड होती. पुढे सामाजिक सुधारणा आधी की स्वातंत्र्य आधी यावरून तीव्र मतभेद झाल्यामुळे टिळक आणि आगरकर वेगळे झाले. आगरकरांना आधी समाजातल्या अनिष्ट रूढी, अज्ञान, अंधश्रद्धा, पाप पुण्याच्या कल्पना, जातीपातीचं निर्मूलन, धर्माधारित कर्मकांडावर बंदी महत्त्वाची वाटत होती, कारण त्याचा अल्टिमेटली फायदा देशाच्या स्वातंत्र्यासाठी होईल अशी त्यांची धारणा होती. अगदी असंच काही समज त्याआधी महात्मा फुले यांनी मांडलं होतं. फुलेंच्या मते जर इंग्रज जायच्या आधी देशात योग्य त्या समाज सुधारणा झाल्या नाहीत तर पुन्हा इथला समाज धर्मांध ब्राह्मणशाहीच्या अन्यायाला बळी पडेल. त्यावेळीची एकूण सामाजिक चातुर्वर्ण व्यवस्था बघता फुलेंच्या विधानात सत्यता होती, असं अनेक इतिहास अभ्यासक आजही मानतात. त्या उलट जोवर लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाबद्दल जाज्वल्य अभिमान जागृत होत नाही तोवर संपूर्ण स्वातंत्र्य मिळणार नाही आणि देशाची प्रगती होणार नाही असं टिळकांचं मत होतं. पण त्यांचा समाज सुधारणेला विरोध होता असंही नाही. त्यावेळी त्यांनी शिक्षणासोबत अनेक समाज सुधारणेचीही कामं हाती घेतली होती. त्या सुधारणा अंमलात आणण्यासाठी ते एक स्वतंत्र संस्था स्थापण्याचाही विचार करत होते.
त्या संस्थेमार्फत 16 वर्षांच्या आत मुलामुलींची व 20 वर्षांच्या आत मुलांची लग्न करू नयेत, कोणी कोणास हुंडा देऊ नये, विधवांचे वपन करू नये, त्याबद्दलचे कायदे अंमलात आणण्याचा त्यांचा मानस होता. त्यांच्या मते सुईच्या मागोमाग जसा दोरा येतो अगदी तसंच स्वातंत्र्यामागे सामाजिक सुधारणाही येत असतात. टिळकांचं असंही म्हणणं होतं की आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत होऊ नये. मात्र लोकमत अनुकूल असेल आणि धर्मवचनांच्या बाबतीत तडजोड होत नसेल तर असा कायदा करण्यासही आमची काही हरकत नाही. त्यांच्या चरित्रकारांच्या मते टिळकांच्या भूमिका ह्या त्यांच्या धर्माविषयक श्रद्धेतून तयार झाल्या होत्या. टिळकांना राष्ट्राइतकाच हिंदू धर्माचाही खूप अभिमान होता. धर्म हा त्यांच्या व्यासंगाचा विषय होता. त्यांनी वेद, उपनिषदे, तत्वज्ञान, धर्मशास्त्रे, गीता व आचार्याची भाष्ये यांचा डीप अभ्यास केला होता. ज्याला हिंदुत्वाचा किंवा हिंदू धर्माचा अभिमान नाही त्यास हिंदू लोकांनी काय समाज सुधारणा कराव्यात ते सांगण्याचा अधिकार नाही असंही त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे आगरकर आणि त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि दोघांच्या लेखण्या त्यांच्या भूमिका प्रखरपणे मांडू लागल्या. दरम्यान पुढच्या काळात टिळकांचा स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र झाला. असं म्हणतात की देश पातळीवर सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्याविषयी बेधडक आणि अग्रेसिव्ह भूमिका मांडण्याचं श्रेय टिळकांना जातं. लोकमान्य कधीच कोण्या व्यक्तीला किंवा कोणत्या परिणामांना घाबरले नाही. त्यांनी सुरुवातीच्या काळात नेमस्त पक्षांनी घेतलेल्या मिळमिळीत भूमिकेबद्दल आवाज उठवला आणि सगळ्यांच्या मनात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही भावना पेरली. पुढे लग्नासंदर्भातल्या संमती वयाच्या कायद्यावरूनही टिळकांवर बरीच टीका करण्यात आली होती, कारण त्यांनी कायद्याविरोधी भूमिका घेतली होती. तेव्हा आगरकर विरुद्ध टिळक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. टिळकांच्या मते आपल्याला सुधारणा पाहिजे, परंतु ती सरकारी कायद्याने होणे योग्य नाही, कारण त्यात धर्मशास्त्राची गुंतागुंत अधिक होती. त्यानंतर पुण्यात गाजलं ते म्हणजे पंचहौद मिशन अंतर्गत झालेला चहा बिस्किटचा नाश्ता. आता तुम्ही म्हणाल चहा बिस्किटचा नाश्ता ही काय वाद घालण्याची गोष्ट आहे का? तर ऐका, तेव्हा चहा किंवा बिस्किट हे पदार्थ आत्ताच्या सारखा नॉर्मल ब्रेकफास्टचा विषय नव्हता, तर दोन्ही पदार्थ साता समुद्रापार आलेल्या परदेशी खाद्य संस्कृतीची ओळख असल्यामुळं चहा बिस्किट खाल्लं तर भारतीयांचा धर्म भ्रष्ट होतो अशी समजूत होती. तर झालं असं की डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळराव जोशी यांनी पंचहौदमधल्या रे रिव्हिंग्टन यांच्या मदतीनं पुण्यातील काही लोकांना व्याख्यानाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलं. त्यामध्ये लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती माधवराव रानडे, वि. का. राजवाडे, वासुदेवराव जोशी, रामभाऊ साने, सदाशिवराव परांजपे, विष्णू मोरेश्वर भिडे, चिंतामण नारायण भट, सीतारामपंत देवधर यांच्यासारखे अनेक लोक उपस्थित राहिले होते. 10-12 महिलाही होत्या. पंचहौदमध्ये व्याख्यान झाल्यानंतर त्या मंडळींसमोर चहा आणि बिस्किट आणून ठेवण्यात आले. पदार्थ समोर मांडल्यावर साहजिकच उपस्थितांच्या मनात चलबिचल सुरू झाली. ते खाल्लं तर धर्म बुडाल्याचं संकट आणि नाही खाल्लं तर समाज सुधारकांच्या प्रतिमेला लागणारा डाग यामुळे त्यांची कोंडी झाली होती. पण नंतर घोटभर का होईना चहा मंडळींनी घशात ढकलून पाहुणचाराचा सन्मान केला. तो सगळा किस्सा गोपाळराव जोशीने विशेष टिप्पणीसह पुणे वैभव या वर्तमानपत्रात छापून आणला आणि संबंध पुण्यात एकच खळबळ उडाली. जे स्वतःला सुधारक समजतात ते आता काही भूमिका घेणार आणि जर सुधारकांचा विजय झाला तर धर्माभिमानी कसे गप्प बसणार याबद्दल चर्चा सुरू झाल्या. पुण्यातल्या लोकांनी ते प्रकरण चांगलंच मनावर घेतलं होतं. पुढे एक कमिशन नेमून त्या प्रकरणावर वादयुक्तिवाद करण्यात आले. पुढे 46 जणांवर टाकलेल्या त्या फिर्यादीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये 9 जणांवरील फिर्याद वेगवेगळ्या कारणांमुळे मागे घेतली होती. तर मिशनमध्ये जाऊन चहा न घेतलेल्या 8 जणांना यथाशक्ती दान देण्याचं प्रायचित्त सुनावण्यात आलं होतं. मात्र लोकमान्य टिळकांनी तेव्हा ज्या गोष्टीला धर्मग्रंथात प्रायचित्तच लिहिलं नाही, चहाचा धर्मग्रंथात उल्लेखच केलेला नाही, तर त्यासाठी प्रायचित्तच का घ्यावं अशी भूमिका घेतली होती. तसं पाहिलं तर टिळकांचा युक्तिवाद बरोबर होता, पण शेवटी तिढा सुटेना म्हणून प्रकरण धर्मपीठाच्या शंकराचार्यांकडे गेलं. शंकराचार्यांनीही सर्वांना वेगवेगळी प्रायचित्त घेणं उचित आहे असं सांगितलं. पुढे टिळकांनी कशाला उगाच प्रकरण ताणून आपल्याच समाजाचा रोष पत्करून घ्या असा विचार केला, कारण त्यावेळी त्यांना देशकार्यात कोणतीही अडचण नको होती. म्हणूनच त्यांनी आपण काशीला गेलो असताना प्रायचित्त घेतल्याचा पुरावा धर्मपीठाला दिला. पुढे प्रायचित्तानंतर हे प्रकरण संपेल असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात ते जास्त चिघळलं. ज्यांनी ज्यांनी चहा बिस्किट खाल्लं होतं त्यांच्यावर थेट ग्रामण्य म्हणजेच बहिष्कार लादण्यात आला. टिळकांना तर त्यांच्या घरातल्या कार्यासाठी पुरोहित, आचारी सुद्धा मिळणं कठीण झालं होतं. त्यांच्याकडे कुणी येत जात नव्हतं. त्यांच्या घरातल्या आयाबायांनाही खूप त्रास सहन करावा लागला होता. हे सगळं रमाबाई रानडे यांनी पुस्तकात लिहून ठेवलंय.
खरं तर तेव्हा समाजसुधारकांच्या गोटातून टिळक आणि साथीदारांनी नमती भूमिका घ्यायला नको होती अशा प्रतिक्रिया उमटत होत्या. पण धर्माभिमानींची खोड मोडण्यासाठी प्रायचित्त घेतल्याचं काहींनी कबूल केलं होतं. त्या प्रकरणी घेतलेल्या भूमिकेवरून ही टिळकांना धारेवर उतरलं जात होतं. आगरकरांनी तर तेव्हा थेट वर्तमानपत्रातून टिळकांवर टीका करायला सुरुवात केली होती. टिळकांनीही पलटवार केले, पण अखेर आगरकरांनी बोलणे फोल झाले या लेखातून टिळकांची माफी मागितली. टिळकांनीही त्यावर आपल्या लेखात बोलणे फोल झाले आणि डोलणेही वाया गेले अशी वाक्य लिहिली होती. काही अभ्यासक असंही म्हणतात की संमतीवयाच्या वादापासून लक्ष विचलित करण्यासाठी सुधारकांच्या शत्रूंनी पंचहौद मिशनचं प्रकरण उकरून काढलं होतं. तसं पाहिलं तर प्रकरण शंकराचार्यांकडे जाण्याआधी टिळक केसरीमधून सनातन्यांविरोधात लिहित बोलत होते. सनातन्यांच्या भूमिकेचं खंडन करणारा पहिला लेख टिळकांनी 23 फेब्रुवारी 1892च्या केसरीत प्रकाशित केला होता. त्या लेखाचा पुढचा भाग 1 मार्चच्या अंकात छापून आला होता. सनातन्यांच्या भूमिकेत शास्त्राधार नाही, सबब सनातन्यांची मागणी बिनबुडाची आहे असंही त्यांनी लिहिलं होतं. प्रत्येक निषिद्धाचरण ज्ञानतः केल्यानं जर जात मोडते तर बर्फ खाणारे, सोडा पिणारे, कांदे भक्षण करणारे आणि व्याजबट्ट्याचा व्यापार करणारे सर्वच ब्राह्मण लोक जातीबाह्य नाही आहेत का असा युक्तिवादही त्यांनी केला. भीमशास्त्री, झळकीकर, रंगाशास्त्री अशा सनातनी विद्वानांच्या लेखांना टिळक नेटानं उत्तर देत राहिले. त्यांचा संपूर्ण युक्तिवाद हा त्यांनी अभ्यासलेल्या धर्मग्रंथांवर, धर्मशास्त्रावर आधारलेला होता. चहा, बटाटा अशा पदार्थांचा उल्लेख स्मृतिग्रंथांमध्ये नाहीये, सबब त्या जुने नियम लावू नयेत असंही ते सांगत होते. पण नंतर सनातन्यांचा हेतू सफल होऊ नये म्हणून प्रायचित्त घेऊन त्या प्रकरणावर पडदा पाडणं गरजेचं होतं असं टिळकांना वाटलं. पण 1912 पर्यंत गाजत राहिलेल्या त्या प्रकरणामुळेच आज महाराष्ट्राच्या घराघरात पाहुणचारासाठी चहा दिला जातो. तिसरं त्यांचं गाजलेलं प्रकरण म्हणजे वेदोक्त प्रकरण. ते काय तर वेदात सांगितल्याप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णियांना वेदोक्ताचा अधिकार होता, तर अनार्य म्हणजेच शूद्रांना मात्र पुराणोक्त पद्धतीने आपले विधी करावे लागायचे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांना घाडगे घराण्यातून दत्तक घेण्यात आल्यामुळं ते मूळचे क्षत्रिय नाहीत हे कारण देऊन त्यांचा राज्याभिषेक वेदोक्त पद्धतीनं होऊ शकत नाही असा पवित्रा नारायण भटजींनी घेतला. तो पुराणोक्त मंत्र म्हणून विधी करत होता. तेव्हा शाहू महाराजांनी आपण क्षत्रिय आहोत आणि त्यामुळं आपला विधी वेदोक्त पद्धतीने झाला पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं. पण जोवर ब्राह्मण तुम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही तोवर तुम्ही शूद्र आहात असं नारायण भटजी म्हणाला. त्याला आप्पासाहेब राजोपाध्ये जे शाहू महाराजांच्या दरबारी पुरोहित होते त्यांनीही दुजोरा दिला. त्या गोष्टीची गांभीर्यता लक्षात आल्यावर शाहू महाराजांनी राजोपाध्ये यांना मिळणारं वार्षिक 30,000 इनाम बंद केला. त्यावर नाराज झालेले राजोपाध्ये आपलं गाराणं घेऊन टिळक, नची केळकर, दादासाहेब करंदीकर यांच्याकडे गेले. त्या प्रकरणी सर्व सनातन्यांनी शाहू महाराजांविरुद्ध भूमिका घेतली होती. स्वतः टिळकांनी 22 व 29 ऑक्टोबर 1901ला वेदोक्ताचे खूळ या नावाचे 2 अग्रलेख केसरीत लिहून शाहू महाराजांवर टीका केली होती. ते अग्रलेख आजही उपलब्ध आहेत. बाळाचार्य म्हणतात, वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांच्या विरुद्ध भूमिका घेण्याचे टिळकांना काही कारण नव्हते आणि माझ्या आठवणीप्रमाणे टिळक या प्रकरणात महाराजांच्या बाजूचेच होते. महाराजांनी प्रायचित्ताबद्दल हट्ट धरू नये, काळ बदललाय असंही टिळकांचं मत होतं. मात्र त्याबद्दल ते उघडपणे भांडत नव्हते. टिळकांनी त्याप्रसंगी सावध भूमिका घेतली होती. पण तो वेदोक्ताचा वाद पुढे खूप वाढला. दोन्ही पक्ष आपापल्या बाजूने ऐतिहासिक पुरावे, प्रतिष्ठित व्यक्तींचा पाठिंबा मिळवून आपली बाजू बळकट करू लागले. त्याप्रसंगी टिळकांनी असाही तोडगा काढल्याचं बोललं जातं की महाराज क्षत्रिय आहेत कारण ते छत्रपतींच्या गादीवर बसलेले आहेत. छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार असल्यानं महाराज क्षत्रिय ठरतात, पण हा क्षत्रियत्वाचा अधिकार त्यांच्या घराण्यातील इतर कोणालाही मिळणार नाही. अर्थातच शाहू महाराजांना तो तोडगा मान्य झाला नाही. वास्तविक हा वाद सर्वस्वी हिंदू धर्मातील होता, पण शाहू महाराजांची बाजू वरचढ दिसायला लागल्यावर राजोपाध्यांनी तो वाद इंग्रजांकडे नेला. पण तिथंही शाहू महाराजांचाच विजय झाला. वेदोक्त प्रकरणी शेवटी शाहू महाराजांचं क्षत्रियत्व महाराष्ट्रातील ब्राह्मण वृद्धांनी मान्य केलं. असं म्हणतात की ज्योतिराव फुलेंच्या सत्यशोधक समाजातील कार्यकर्त्यांना जवळ करून शाहू महाराज तेव्हा ब्राह्मणशाहीवर वैचारिक हल्ले करत होते. त्यावेळी शाहू महाराजांनी घेतलेली अस्पृश्य निर्मूलन, सर्वजात धर्मातील लोकांना सक्तीचं शिक्षण, महिलांचे अधिकार, मागासलेल्यांचा विकास या भूमिका तत्कालीन सनातनी लोकांना आवडल्या नव्हत्या. पण शाहू महाराज राजे असल्यामुळं त्यांची कोंडी झाली होती. मग ते छुप्या आणि गलिच्छ पद्धतीनं शाहू महाराजांचा विरोध करत राहिले. त्यांनी शाहू महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले.
त्यावेळी कोल्हापुरात टिळकांच्या पुढाकारानं लोकप्रतिनिधी सभा अस्तित्वात आली होती। त्या सभेत बहुसंख्य ब्राह्मण असून प्रोफेसर विजापूरकर, राशिंकर, अळतेकर, अभ्यंकर, गोखले अशी मंडळी नेतेपदी होती। ऑक्टोबर 1906 मध्ये त्या सभेची पहिली व शेवटची बैठक झाली। त्या बैठकीत एका नेत्यानं उद्गार काढले की कोल्हापुरातील प्रत्येक स्त्री पुरुषाला आपल्या वित्ताचे, जीविताचे किंवा नैसर्गिक हक्कांचे कसे संरक्षण होईल याची रात्रंदिवस काळजी पडली आहे। दुसऱ्या सभेच्या आधी महाराजांबद्दल घसरगुंडीची गलिच्छ कथा पसरवून कोल्हापुरात स्त्री सुरक्षित नाही असाही प्रचार कोल्हापुरातल्या काही ब्राह्मणी वृत्तपत्रांनी केला होता आणि टिळक त्या लोकप्रतिनिधी सभेचे पुढारी असल्यामुळं सगळ्यांनी टिळकांना त्यासाठी जबाबदार धरलं होतं। पण खरं तर लोकमान्य आणि शाहू महाराज एकमेकांचे कट्टर विरोधी नव्हते, कारण भारतीय स्वातंत्र्य युद्धात लोकमान्य टिळकांना अतिशय गुप्तपणे काही बंदुका आणि पैसे शाहू छत्रपतींनी पाठवून दिले होते अशी ज्ञानकोशकार गरम भिडे यांची साक्ष आहे। त्याचप्रमाणे गणपतराव जांभोटकर यांच्या 1 ऑगस्ट 1971च्या केसरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत लोकमान्यांच्या गुप्त संघटनेला 1903 ते 1908 पर्यंत शाहू छत्रपती दरवर्षी 500 रुपये देत असल्याची नोंद आहे। त्यामुळे टिळकांचा शाहू महाराजांशी वाद होता, वैर नव्हते असं जाणकारांचं म्हणणं आहे। टिळकांची एकूण कारकीर्द बघता त्यांना सुधारक किंवा सनातनी यापैकी एका प्रकारचा शिक्का त्यांच्यावर मारता येत नाही, कारण काळानुसार त्यांच्या भूमिका बदलत राहिल्या। त्यामुळे सनातनी त्यांना छुपे सुधारक म्हणतात, तर सुधारकांच्या मते ते सनातनी होते। पण केवळ बडबड करणारे सुधारक व जाती बहिष्काराची भाषा करणारे शुक्ल पक्षीय सनातनी या दोघांबद्दल आपल्याला चीड असल्याचं टिळकांनी म्हटलं होतं। त्यांच्या मते धर्मात राहूनच धर्मातल्या चुका सुधारता येतात। आता काळानुरूप टिळकांच्या भूमिका बघा। 1895 साली काँग्रेसच्या पुणे इथं भरलेल्या अधिवेशनात सहकारी कृष्णाजी अनंत भालेकर यांनी मंडपाच्या प्रवेशद्वारापुढे अर्धनग्न शेतकऱ्याचा पुतळा उभा करून याचे तुमच्या काँग्रेसमध्ये काय स्थान आहे असा प्रश्न विचारला होता। त्याची दखल घेऊन टिळकांनी केसरीतील अग्रलेखात काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे असं निक्षून सांगितलं होतं। खोत, सावकार अशा देशी शोषकांनी चालवलेलं शोषण परकीय ब्रिटिश सरकारच्या शोषणापेक्षा अधिक धोकादायक नाही। त्यामुळं आधी परकीय शत्रूला नमवून मग आपल्या समाज व्यवस्थेत बदल घडावा लागेल असं त्यांचं सर्वसाधारण सूत्र होतं। पण याचा अर्थ ते सावकारीचे समर्थक होते असा होत नाही असंही अनेकांना वाटतं, कारण त्यांनी काढलेल्या शाळा, कॉलेजेस, वर्तमानपत्रही त्यांची सुधारणावादी कामं होतीच। कोणताही लढा पुरेशा पाठबळाशिवाय शक्य नसतो हे त्यांनी सशस्त्र क्रांतिकारांना सांगितलं होतं। दरम्यान काही जण त्यांना मुस्लिम द्वेष्ट ठरवतात, पण आमचे यापुढील शिवाजीराजे मुसलमानातूनही येऊ शकतात असं टिळकांनी एकदा विधान केलं होतं। कदाचित त्यांची ही भूमिका मुसलमानांबद्दल त्यांचं काय मत होतं हे सांगण्यासाठी पुरेशी आहे। मुंबईत दैनिक वाढवण्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीच्या संचालक मंडळात मुस्लिम लोकही होते। दर शुक्रवारी हे पत्र मुस्लिम बांधवांसाठी विशेष पुरवणी म्हणून छापणार होतं। म्हणून तर लखनौ कराराच्या माध्यमातून टिळकांनी मुस्लिमांसाठी 7 राज्यांमध्ये 15 ते 40% राखीव मतदारसंघ देण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता। हा करार करण्यातली लोकमान्यांची भूमिका दूरदृष्टीची होती। त्यामुळेच की काय शौकत, मोहम्मद अली, बॅरिस्टर जिना, हसरत मोहानी टिळकांना मुसलमानांचा शत्रू मानत नसून मित्र व मार्गदर्शक मानत होते। मोहम्मद अली जिना तर लोकमान्यांचे शिष्य म्हणून नावारूपाला आले होते। जिना टिळकांच्या प्रत्येक निर्णयात सहभागी असायचे। एवढंच काय, मंडालेच्या तुरुंगातून सुटून आल्यावर ब्रिटिश सरकारनं त्यांना आणखी एका खटल्यात अडकवलं होतं। तेव्हा स्वतः जिना यांनी मराठी शिकून समजून घेऊन टिळकांच्या बाजूने युक्तिवाद केला होता आणि टिळकांना त्यातून मुक्त केलं होतं। हे तर काहीच नाही, टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाला महात्मा गांधी, मौलाना शौकत अली, जवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय याबरोबरच मोहम्मद अली जिना यांनी सुद्धा खांदा दिला होता। 1920च्या एप्रिल महिन्यात टिळकांनी काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाची घोषणा करून त्याचा जाहीरनामाही प्रकाशित केला। या जाहीरनाम्यात जातीभेद आणि लिंगभेदाविरुद्ध स्पष्ट भूमिका घेण्यात आली होती। विशिष्ट वयाखालील मुलामुलींना मोफत शिक्षण देण्यात येईल असं स्पष्ट आश्वासन दिलं होतं। जाहीरनाम्याचा आराखडा टिळकांनी गांधी आणि जिना यांना दाखवला होता। आता ही गोष्ट खरी आहे की टिळकांची ही व्यापक भूमिका समजून घेऊन ती पेलू शकणारा अनुयायी टिळकांना मिळाला नाही। त्यांच्या अनुयायांमध्ये सनातनी विचारसरणीच्या कर्मठ लोकांचं आधिक्य होतं, पण त्या टिळकांचा दोष नव्हता असं आजही अनेक अभ्यासकांना वाटतं। कारण शेवटी महापुरुषांना सुद्धा परिस्थितीच्या मर्यादित राहूनच कार्य करावं लागतं। टिळकांच्या मृत्यूपश्चात 8 वर्षांनी त्यांचा मुलगा आणि सुधारणावादी चळवळीचा आवाज असणारे श्रीधर टिळक यांनीही रेल्वेखाली आत्महत्या केली होती। ती गोष्ट सगळ्यांसाठीच धक्कादायक अशी होती।
बाळ गंगाधर टिळक नाही तर श्रीधर टिळकच खऱ्या अर्थानं लोकमान्य होते, हे त्या काळी अनेक सुधारणावादी नेत्यांचं म्हणणं होतं। असो, बाकी टिळकांचा मंडालेचा तुरुंगवास, भयंकर राजकीय समज, धर्मशास्त्रातला गाढा अभ्यास, शिक्षण क्षेत्रातलं योगदान, स्वातंत्र्य लढ्यातलं नेतृत्व, या सगळ्यांचा विचार करता टिळक खऱ्या अर्थानं अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत, हे मात्र नक्की। पण तुमची लोकमान्य टिळकांच्या कार्याबद्दल नेमकी काय मतं आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, सोबतच आपले विशेषवारी हे यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।